नवी मुंबई में पनपती गंभीर समस्याएं और ज्वलंत मुद्दों के खिलाफ प्रशासन के खिलाफ काहीतरी कर नवी मुंबई कर इस अभियान के जरिए यलगार पुकारने वाले महाराष्ट्र युवक कांग्रेस के उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे के नेतृत्व में नवी मुंबई जिला युवक कांग्रेस ने आगामी 8 और 9 फरवरी को क्रांति हक मोर्चा का ऐलान किया है। पिछले 3 महीनों से चौक सभाओं और हस्ताक्षर मुहिम के जरिए शहर में बिगड़ती स्वास्थ्य सेवा, जल संकट और कई बुनियादी सुविधाओं को लेकर अनिकेत म्हात्रे ने मनपा प्रशासन के खिलाफ आंदोलन छेड़ा। बावजूद उदासीन प्रशासन के खिलाफ अब युवक कांग्रेस ने दीघा से मनपा मुख्यालय तक पैदल चलकर क्रांति हक मोर्चा को अंजाम देने का निर्णय लिया है और इसी की जानकारी पत्रकार परिषद में अनिकेत म्हात्रे ने दी, जहां मौजूद थे पूर्व उप महापौर रमाकांत म्हात्रे, नवी मुंबई कांग्रेस प्रवक्ता रविंद्र सावंत और युवक कांग्रेस के तमाम पदाधिकारी। नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने 13 ऑक्टोबर रोजी जी आहे वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये आम्ही काहीतरी कर नवी मुंबईकर ही लोकचळवळ सुरू केली होती आणि या लोकचळवळीच्या माध्यमातून जवळपास 3 ते 4 महिन्यांमध्ये आम्ही 33 चौकसभा पार पाडल्या आणि या चौकसभेच्या माध्यमातून नवी मुंबई शहरातील अनेक नागरिकांनी जे आहेत त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबतीत जे आहे आमच्याकडे तक्रारी त्यांनी आम्हाला दिल्या। त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला माहीत असेल की आरोग्याच्या व्यवस्थेच्या बाबतीत जे आहे नागरिकांमध्ये खूप मोठा असंतोष आहे। आपल्याला माहीत असेल की वाशी, ऐरोली, नेरूल आणि बेलापूर या ठिकाणी जे अद्ययावत असं खर्च करून हॉस्पिटल्स बांधले, परंतु हवी तशी सुविधा त्या ठिकाणी जे आहे ती हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नाही। हॉस्पिटलमध्ये बघायला वाशी येथील मुख्यालय जे आपलं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी सर्व प्रकारचे ब्लड टेस्ट होत नाही। त्या ठिकाणी कुठलं मोठा आजार असेल तर त्या व्यक्तीला जे आहे मुंबईला त्या ठिकाणी जे आहे सोमया, सायन किंवा केम हॉस्पिटलला पाठवलं जातं। अशा त्याचसोबत जे आहे फोर्टिससोबत महानगरपालिकेने आपली स्वतःची जी वास्तू आहे ती भाडेतत्वावर दिलेली आहे आणि भाडेतत्वावर देत असताना 10% बेड जे आहेत ते सामान्य नवी मुंबईकरांना त्या ठिकाणी मोफत देण्याचं करारामध्ये नमूद केलेलं आहे, परंतु जे दुर्दैवाने फोर्टिस रुग्णालयाकडून जे आहे हे बेड जे आहे ते दिले जात नाही। अशा तक्रारी ज्या आहेत आरोग्याच्या बाबतीत आपल्याला नवी मुंबईकरांनी मांडल्या। त्याचसोबत आपल्या माहिती असेल की आपल्या शहरामध्ये जवळपास 23 नागरी आरोग्य केंद्र आहेत, परंतु हे नागरी आरोग्य केंद्र जे आहेत ते दुपारी 2-3 वाजले का हे बंद होऊन जातात। आपली प्रामुख्याने जे आहे आरोग्याच्या बाबतीत ज्या सन्माननीय आयुक्तांना आपण भेटलो आणि त्यांना निवेदन दिलं की कुठेतरी ह्या सर्व प्रकारचे जे ब्लड टेस्ट असतील, MRI त्या ठिकाणी झालं पाहिजेत। त्यानंतर आपले जे 23 नागरी आरोग्य केंद्र आहेत त्या ठिकाणी 24 तास OPD सुरू झाली पाहिजे। अशा पद्धतीची मागणी आरोग्याच्या बाबतीत जी आहे आम्ही सन्माननीय आयुक्तांना जी आहे ती केलेली आहे। त्यासोबत पाण्याच्या बाबतीत देखील अनेक समस्या नागरिकांनी आमच्यासमोर मांडल्या। आपल्याला माहीत असेल 450 MLD पाणी पुरवठा मोरबे धरणातून होतो आणि 65 MLD जो आहे पाणी पारवी धरणातून होतो, परंतु अनेक भागांमध्ये जे आहे तो पाणी जो आहे पुरवठा व्यवस्थित होत नाही आजही। त्या संदर्भात देखील आपण आयुक्तांना एक निवेदन दिलेलं आहे। शिक्षण विभागाच्या बाबतीत बोलायचं झालं तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या जिथे महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या ठिकाणी आज अकॅडमिक इयर संपत आला तरीसुद्धा विद्यार्थ्यांना जे आहे ते गणवेश आणि बॅग्स जे आहेत ते अजूनपर्यंत मिळाले नाही आहेत। तर ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन जे आहे आपण सन्माननीय आयुक्तांना 19 तारखेला जे आहे जानेवारीच्या भेटलो होतो आणि निवेदन दिलं होतं आणि त्यांना आवाहन केलं होतं की आपण ह्या 8 ते 10 दिवसात जे आहे या समस्यांवर कुठेतरी तोडगा काढावा आणि त्यांना त्या ठिकाणी जे आहे पाण्याच्या बाबतीत असेल, आरोग्याच्या बाबतीत असेल किंवा मग इतर शैक्षणिक बाबतीत असेल कुठेतरी त्या समस्या सोडाव्या असं त्यांना निवेदन दिलं होतं। त्याच अनुषंगाने आम्ही 31 जानेवारीला वाशी येथील मुख्यालयाजवळ जे आहे हॉस्पिटलजवळ आम्ही स्वाक्षरी मोहीम देखील घेतली होती आणि जवळपास 750हून अधिक नागरिकांनी जे आहे स्वाक्षरी मोहीममध्ये सहभाग घेतला आणि प्रशासनाला जाग यावी यासाठीच लोकांचा आवाज पोचवण्याचं काम आम्ही केलं होतं, परंतु आजपर्यंत जे आहे आयुक्तांनी कुठल्याच पद्धतीचा तोडगा यावर काढलेला नाही आहे आणि म्हणूनच येत्या 8-9 तारखेला जे आहे नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने जे आहे दीघा ते बेलापूर या ठिकाणी जे आहे आम्ही क्रांती हक्क मोर्चा जो आहे पदयात्रेच्या माध्यमातून जो आहे काढणार आहोत। 2 दिवस हा मोर्चा काढण्याचं कारण काय? पण बघाल तर 8 तारखेला आपण हा मोर्चा सुरू करतोय आणि लोकांना कुठेतरी जागृत व्हावं पुन्हा आणि लोकांना आमच्यासोबत इतर नवी मुंबई शहरातील नागरिकांना सोबत घेऊन प्रशासनापर्यंत आवाज त्यांचा पोचावा यासाठी जे आहे पदयात्रेच्या रूपामध्ये आपण हे क्रांती हक्क मोर्चा काढतोय आणि आपण इतिहासात बघाल तर जिथे जेव्हा पदयात्रा निघालेल्या आहेत तेव्हा नवीन क्रांती जी आहे त्या ठिकाणी घडलेली आहे आणि म्हणूनच नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने जे क्रांती हक्क मोर्चा आम्ही काढतो। या मोर्चातून की जर प्रशासनाला जाग आली नाही तर पुढचा पाऊल काय? नाही, मला विश्वास आहे
की या मोर्चातून जो आहे निश्चितच प्रशासनाला जाग येईल, कारण आम्ही ज्या गोष्टींची मागणी केलेली आहे ती प्रॅक्टिकल गोष्टी ज्या आहेत, होणाऱ्या गोष्टी आहेत, या ब्लड टेस्टसारखी होणारी गोष्ट आहे, MRI सुविधा आपण देऊ शकतो, फोर्टिसोबतचा करार रद्द होऊ शकतो, अशा या होणाऱ्या गोष्टी आहेत. पाण्याच्या बाबतीत झालं, मोरबे धरणामध्ये आजही पाण्याचा साठा मुबलक आहे. ह्या सगळ्या ज्या आहेत होणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणून आम्हाला विश्वास आहे की मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाला निश्चितच जागेल. दिघा येथून जो आहे मुकुंद कंपनीच्या माध्यमातून तिथून निघेल, त्यानंतर ऐरोली सेक्टर 4, सेक्टर 5 सहकार बाजार, त्यानंतर मग गोठोलीचं साल्वीनगर असेल, त्यानंतर मग घनसोलीचं चौक असेल, त्यानंतर घनसोली DMart, घनसोली दर्गा, त्याच्यानंतर दुपारचं जे हॉल्ट असणार आहे ते आम्ही शेतकरी समाज मंदिर कोपरखेरण्याचं त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. 3 तासाचा तो ब्रेक असेल. त्याच्यानंतर 3:30-4 वाजता आम्ही पुन्हा जे आहेत महानगरपालिकेच्या दिशेने निघणार आहोत, कोपरखेरणा मार्गे वाशी, त्याच्यानंतर तुर्भे आणि मग सानपाड्याच्या दत्त मंदिरात जे आहे आम्ही राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे रात्रीची 8 तारखेची. मग 9 तारखेला जे आहे सकाळी पुन्हा आम्ही 6 वाजता चालत निघणार आहोत आणि मग सानपाडा, जोईनगर, नेरूल, सीवूड्स मार्गे जे आहे ते आम्ही महानगरपालिकेच्या दिशेने सकाळी 10-10:30 पर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार आहोत. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.